Hello friends, I am Narvadi Patil and you are welcome to my YouTube channel K2 English Grammar. Today we are going to start the next type of verb, that is dynamic verbs and stative verbs. Let us see what is difference between dynamic verbs and stative verbs, because most of the time we get confused, we do not understand. A verb means that is the action word, and sometimes that verb doesn't refer any action. That time we get confused. If verb tells or shows any action, then why some of the verbs do not show any action? The reason we are going to know today. जे वर्ब कोणत्याही चालू काळात वापरता येते त्यास डायनॅमिक वर्ब असे म्हणतात. आपल्याला माहित आहे काही क्रियापदांना आपण चालू काळामध्ये वापरू शकतो, जसं प्रेझेंट कंटिन्युअस असेल, पास्ट कंटिन्युअस असेल, आणखी कोणताही कंटिन्युअस टेन्स असेल. Some of the verbs we can use in the continuous tense, not all the verbs. आणि ज्या क्रियापदांना आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरू शकतो त्यांना डायनॅमिक वर्ब्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आय एम रायटिंग अ बुक. रायटिंग जे आहे आपण कंटिन्युअस मध्ये वापरू शकतो. वी कॅन यूज इन ऑल द फॉर्म्स, राईट, रोट, रिटन, रायटिंग. ज्या क्रियापदांना कोणत्याही काळामध्ये वापरता येते, विशेषतः आयएनजी फॉर्म मध्ये वापरता येते, त्याला डायनॅमिक वर्ब्स असे म्हणतात. प्रीती इज सिंगिंग अ सॉन्ग. हिअर सिंगिंग इज डायनॅमिक वर्ब बिकॉज वी कॅन यूज सिंगिंग इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. इन एनी कंटिन्युअस टेन्स वी कॅन यूज. She was drawing a picture. Here drawing, draw, drew, drawn, drawing. Drawing means that is ing form. Ing form is used, so this is also dynamic verb. Durga is fighting, and here fighting is also dynamic verb. वरील वाक्यात रायटिंग, सिंगिंग, ड्रॉइंग व फायटिंग हे डायनॅमिक वर्ब्स आहेत. का आहेत? कारण त्यांना आपण कंटिन्युअस टेन्समध्ये वापरू शकतो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, देर आर मेनी टाइप्स ऑफ डायनॅमिक वर्ब्स बट मोस्ट ऑफ देम डिस्क्राइब ॲक्टिव्हिटीज ऑर इव्हेंट्स विच कॅन बिगिन अँड फिनिश. लेट अस सी. डायनॅमिक वर्ब्स जनरली शो ॲक्टिव्हिटी, प्रोसेस ऑर मोमेंटरी ॲक्शन. आता डायनॅमिक वर्ब्स काय काय दाखवतात त्याचेही प्रकार आहेत. तर त्याचे जे 3 प्रकार सांगितले आहेत, ॲक्टिव्हिटी दाखवणारे काही डायनॅमिक वर्ब्स असतात, प्रोसेस दाखवणारे काही वर्ब्स डायनॅमिक वर्ब्स असतात, आणि मोमेंटरी ॲक्शन दाखवणारे काही वर्ब्स असतात, त्यांना डायनॅमिक वर्ब्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल, शी प्लेज टेनिस एव्हरी डे. शी प्लेज टेनिस. प्लेज, दिस इज डायनॅमिक वर्ब बिकॉज प्ले, प्लेड, playing, we can use it in continuous tense also. In another example, let us use, she is playing tennis right now. Now, play or playing, these words show activity. म्हणजे ऍक्टिव्हिटी दर्शविणारे जे शब्द असतात, जे ऍक्शन दाखवतात, थोडक्यात त्यांना आपण म्हणतो डायनॅमिक वर्ब्स, आणि त्यांना आयएनजी फॉर्म मध्ये वापरता येत असेल तर. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. प्रोसेस दाखवणारे काही डायनॅमिक वर्ब्स असतात. द स्नो मेल्ट्स एव्हरी स्प्रिंग. द स्नो मेल्ट्स एव्हरी स्प्रिंग. मेल्ट मीन्स वितळणे. प्रत्येक वसंत ऋतूमध्ये बर्फ वितळते. द स्नो इज मेल्टिंग राईट नाऊ. दॅट ॲक्शन इज गोइंग ऑन. दॅट इज द प्रोसेस. मग प्रोसेस दाखवण्यासाठी आपण मेल्ट, मेल्टिंग असे शब्द वापरले. म्हणून मेल्ट हे जे क्रियापद आहे डायनॅमिक वर्ब आहे, आणि याचा प्रकार आहे इट इंडिकेट्स द प्रोसेस. मीन्स डायनॅमिक वर्ब्स इंडिकेट ॲक्टिव्हिटी, डायनॅमिक वर्ब्स इंडिकेट प्रोसेस, और सम ऑफ द डायनॅमिक वर्ब्स इंडिकेट momentary action. For example, when one boxer hits another, brain damage can result. When one boxer hits another, जेव्हा एखादा बॉक्सर दुसऱ्याला मारतो, फटकन मारतो, एकदम टोलावतो, तेव्हा काय होते? ब्रेन डॅमेज कॅन रिझल्ट. तेव्हा ब्रेन डॅमेज होऊ शकते. हे मोमेंटरी ॲक्शन आहे. याला कंटिन्युअस मध्ये पण वापरता येते. हिटला हिटिंग करता येईल आपल्याला. वेन वन बॉक्सर इज हिटिंग अनदर, ब्रेन डॅमेज कॅन रिझल्ट. अशा पद्धतीने आपण डायनॅमिक वर्ब्स पाहिले आहेत. मग डायनॅमिक वर्ब्सचे काही उदाहरणे पाहूया आपण. सम डायनॅमिक वर्ब्स: टीच, रीड, टेल, ब्रिंग, ईट, ड्रिंक, क्लीन, लुक, टेक, गिव्ह, प्ले, राईट, सेल,
come, go, etc. There are thousands of dynamic verbs because dynamic verbs are more in quantity than stative verbs. Stative verbs are very few and dynamic verbs are so many. Dynamic verbs खूप जास्त आहेत आणि stative verbs खूप कमी आहेत. Let us see now what is the stative verb. आता stative verb म्हणजे काय असते? काही verbsचा वापर मात्र चालू काळात करता येत नाही. अशा verbsला stative verbs असे म्हणतात. Some of the verbs we do not use in progressive tense or continuous tense. असे जे verbs असतात त्यांना आपण stative verbs म्हणतो. Stative verbs usually refer to a state or condition which is quite static or unchanging. They can be divided into verbs of perception or cognition which refer to things in mind. आता ह्या गोष्टी मात्र ॲक्शन दाखवत नाहीत किंवा ॲक्शन दाखवता येत नाही या ठिकाणी. याला कंटिन्युअस मध्ये आपण वापरत नाही. फॉर एक्झाम्पल लेट अस सी दे नो इंग्लिश. दिस इज अ करेक्ट. नो KNOW. त्यांना इंग्रजी येते, इंग्रजी माहीत आहे. दे नो इंग्लिश. त्यांना इंग्रजी कळते, समजते. दे नो इंग्लिश. दिस इज द करेक्ट सेंटेन्स. इफ वी से दे आर नोइंग इंग्लिश, दिस इज इनकरेक्ट बिकॉज वी डू नॉट यूज नोइंग फॉर्म. नो verb is called a stative verb and we do not use it in continuous tense. If we use in continuous tense, the other people will laugh at us. They are knowing English, they will say, hey, what a stupid, what a nonsense person he is. That will be ridiculous. हास्यास्पद होईल ते. म्हणून आपण नोच वापरतो. I understand you. This is the correct. मी तुम्हाला समजू शकतो. I understand you. I am understanding you. This is incorrect. I am understanding you असं म्हणलं तर मी तुम्हाला समजून घेत आहे असं म्हणल्या जात नाही. जनरली वी डू नॉट यूज सच सेंटेन्सेस. So this is incorrect. So I understand you. Understand is here stative verb. Or she believes in UFOs. Unidentified flying objects. She believes in UFOs. This is correct. Believes is stative verb. She is believing. Not right. That is not right. Next example. I hate chocolate. Perception. हे टाइप कोणता आहे? परसेप्शनचा आहे. I am hating chocolate. No. I hate chocolate. This is the correct one. Don't use hating. Karan owns 3 motorbikes. Owns. OWN. च्या मालकीचे असणे. It shows the relation. Possession. Karan owns 3 bikes. We do not say Karan is owning 3 motorbikes. OWN. Own means च्या मालकीचे असणे. Verbs. This is called a stative verb. Verbs of being, verbs of doing. Verbs of doing means dynamic verbs and verbs of being means stative verbs. Stative verbs do not show any action but they show the condition. They show the state. Let us see some of the stative verbs. काही stative verbs ची आपण यादी पाहूया. SEEC. Smell. Hear, notice, desire, like, love, hate, hope, prefer, refuse, own, imagine, belong to, believe, agree, signify, matter, contain, trust, mind, consist of. In this way, some of the verbs we use as stative verbs. Let us see the next type of verb in the next video.